हॅलो, नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तर आज रविवार आहे आणि प्रत्येक मार्गशीर्ष महिन्यामध्ये मी ही पूजा करत असते. तर पूजा करण्यासाठी मी इथे साडी घालून घेतली आहे आणि आज मी अन्नपूर्णेची पूजा करणार आहे आणि घरामध्ये कन्यापूजन वगैरे पण करणार आहे. आणि प्रत्येक मार्गशीर्ष महिन्यामध्ये आमच्या घरामध्ये सर्वच जण हे करतात. माझी मम्मी, माझी बहीण, आमच्या सर्वांच्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेचे पूजन होत असते. तर चला मग पुढे व्हिडिओला सुरुवात करूया. आणि अन्नपूर्णा मातेचे पूजन आणि कन्यापूजनचा जो आज ब्लॉग आहे तो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सर्वात अगोदर ना मी इथे हळदीचं लेपन करून घेत आहे. तर माझी चौकट जी आहे ना ती सिमेंटची आहे आणि त्याला ऑलरेडी ना मी ऑइल पेंट वगैरे मारून डिझाईन वगैरे काढलेली आहे. पण असं म्हणतात की हळदीचं लेपन करायला पाहिजे, म्हणून मग मी म्हटलं चला आज ना मी खालीच हळदीचं लेपन करून घेते. तर काही नाही, हळदीमध्ये मी गुलाबजल आणि थोडंसं ओमतर टाकलं होतं आणि त्यानंतर हळदीचं लेपन करून घेऊन त्याच्यावर मी हे पावलं काढून घेतली गोपद्मम आणि एक छोटीशी अशी रांगोळी काढली. घरासमोर रांगोळी काढली ना तर पॉझिटिव्हिटी येते आणि मी दररोजच घरासमोर रांगोळी काढत असते. कधी माझ्या ऑफिसच्या शेड्यूलमुळे होत नाही, पण काढते. हळदीचं लेपन मी नेहमी काय करत नाही, गुरुवारी आणि शुक्रवारी करावं म्हणतात, पण आज अन्नपूर्णेची स्थापना केली होती तर केलं. तर इथे मी अगोदरच अन्नपूर्णा देवीची सर्व पूजा मांडून घेतली होती आणि नंतर ना अन्नपूर्णा देवीच्या समोर 5 धान्य भरून वाटीमध्ये 5 धान्य भरून ठेवले. आणि अन्नपूर्णा देवीच्या स्थापनेमध्ये ना 2 कलश स्थापन करावं लागतात. एक कलश जे श्रीफळाचा असतं आणि एक कळशामध्ये वाटी ठेवून त्याच्यामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवतात. सर्व काही तर मी अगोदरच मांडून घेतलं होतं. त्याच्यानंतर मी जे धान्य आहे तेवढं धान्य ठेवलं, मग अगरबत्ती वगैरे लावली, फुलं वाहून घेतली, हार तेवढा वाहिला आणि मग लगेचच मी अन्नपूर्णा मातेचं जी कथा आहे ती वाचन करणार होते. दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये मी अन्नपूर्णा देवी बसवते आणि अन्नपूर्णा देवी 1 दिवसाची, 3 दिवसाची, 5 दिवसाची, 7 दिवसाची, 11 आणि 21 दिवसाची बसवतात. तर मी मागे 2-3 वर्ष 21 दिवसाची बसवली, त्याच्यानंतर 11 दिवसाची बसवली. पण यावेळेस ना मला ऑफिसमुळे आणि प्रचंड थंडी पडत आहे, त्याच्यामुळे तेवढा काय वेळ भेटत नव्हता. तर मी म्हटलं मार्गशीर्ष महिना असाच जाऊ देण्याच्या ऐवजी एका दिवसाची का होईना पण मला अन्नपूर्णा देवीची स्थापना करून कन्यापूजन करायचे होते, तर मी आज ती करून घेतलं. तर इथे मी अन्नपूर्णा देवीची कहाणी पूर्ण वाचल्याच्या नंतर आरती करून घेत आहे आणि मग लगेचच आपल्याला कन्यापूजनच्या तयारीसाठी लागायचं होतं. आरती झाल्याच्या नंतर ना आरती अशी सर्व घराने फिरवली ना तर एक छान अशी पॉझिटिव्ह एनर्जी येते. तर पहा मग माझी अन्नपूर्णा देवीची ही जी पूजा आहे तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. त्याच्यानंतर मग मी जे दूध वगैरे आणलं होतं कन्यापूजनसाठी, तर अन्नपूर्णा देवीचं जे नैवेद्य आहे ते खीर, पुरी आणि आलूची भाजी, चणे हाच मेन नैवेद्य असतो. तर एकीकडे दूध तापायला ठेवलं आणि एकीकडे चणे लावले मी कुकरला आणि लगेच मग मी पुऱ्यांसाठी घट्टसर असं पीठ मळून ठेवून दिलं झाकून आणि मग मी इकडे भाजीची तयारी करत आहे. असं दोन्हीकडे माझं पटपट काम करणं चालू होतं. आणि हिवाळ्यामध्ये दिवस कसा लहान असतो, लवकर निघून जातो, त्यामुळे माझं गडबड चालू होती. तर इथे कांदा टमॅटो वगैरे कट करून घेतला आणि भाजीसाठी मसाला पण काढून घेतला. मसाल्यामध्ये मी तीळ आणि खोबरा खीस, डाळवं आणि शेंगदाणे घेतले आणि त्याचं पेस्ट बनवून घेतलं. आता इथे मी काय करत आहे ना, तूप घेतलं आणि तुपामध्ये बासमती तांदूळ जे आहेत ते मी छान लालसर असे भाजून घेत आहे. कारण नाही का मी खीरसाठी तांदूळ भिजवले नाही, आज जरा मी वेगळ्या पद्धतीने खीर करणार आहे. तर फक्त जे तांदूळ आहे ना ते तुपामध्ये छान लालसर भाजून घ्यायचे आणि त्याला मिक्सरला फिरवून घ्यायचे आणि उकळत्या दुधामध्ये ते तांदूळ सोडून द्यायचे. अशा पद्धतीने जर खीर बनवली ना तर खाण्यासाठी पण खूप छान लागते. कधीतरी तुम्ही बनवून पहा, खरंच खायला खूप चांगली लागते. मग नंतर मी ते वाटून घेतलं मिश्रण आणि ते मी खीरमध्ये टाकून घेतलं. माझी मुलगी मध्ये मध्ये करत होती की मम्मी मला पण थोडंसं काही करू दे, मी पण कांदा वगैरे चिरते, असं तसं मला पण व्हिडिओमध्ये घे, म्हणून तिने पण येऊन थोडी मदत केली. त्याच्यानंतर मी एकीकडे आलूची भाजी फोडणी देत आहे आणि एकीकडे आपली खीर पण होत आहे. खीरमध्ये साहित्य टाकत खीर पण एकीकडे मिळवत आहे आणि एकीकडे आलूच्या भाजीची पण मी तयारी करून घेतली.
तर अन्नपूर्णा देवीची जी कथा आहे किंवा अन्नपूर्णा देवीचं जे व्रत आहे तर महाराष्ट्रात तर सगळीकडेच केलं जातं आणि ह्या महिन्यामध्ये तर आवर्जून केलं जातं. आणि त्याच्यानंतर मी इकडे चणे पण फोडणी द्यायला गेले. तर चण्यासाठी पण मी काय केलं, फक्त कांदा परतून घेतला, त्याच्यामध्ये थोडंसं लसूण वाटलेलं टाकलं आणि मग सर्व जे बेसिक मसाले आहे सर्व मसाले दोन्ही भाज्यांमध्ये टाकून दोन्हीकडे पण माझं भाजी फोडणी देणं चालू होतं. सकाळी मी फक्त जेवायसाठी काहीच बनवलं नव्हतं. रात्रीची तेवढी खिचडी होती तर त्या दोघांना पण गरम करून दिली होती आणि मी कन्यापूजनच्या नंतरच जेवण करणार होते. जो मसाला मी वाटून घेतला होता सुका मसाला, तो मसाला मी चण्यामध्ये टाकला आणि तसंच भाजीमध्ये टाकला. तर असं दोन्हीकडे माझं काम चालू होतं. आणि पहा, इकडे चणे बनून तयार आहे आणि इकडे भाजीचा मसाला पण झाला. त्याच्यानंतर मी काय त्याच्यामध्ये आलू सोडून घेतले आणि पाणी टाकून घेतलं. तर ती क्लिप माझ्याकडून मिस झाली आणि खीरची पण जे साहित्य टाकलं होतं ती पण क्लिप माझ्याकडून मिस झाली. सर्वच आपण एका व्हिडिओमध्ये नाही दाखवू शकत. व्हिडिओ भरपूर तेवढा मोठा होऊन जाईल. त्याच्यानंतर मी पुऱ्या लाटून घेतल्या होत्या आणि अशा पद्धतीने पुऱ्या लाटून म्हणजे घट्टसर जर पीठ आपण मळून ठेवलं एकदम घट्ट आणि मग लगेच त्याच्या अशा पुऱ्या जर लाटल्या तर पुऱ्यानं आपले तेल पण पीत नाही, असे टम्म फुगतात. तर इथे माझ्या छान पुऱ्या पण तळून झाल्या होत्या आणि लगेचच मग मी भजे पण तळायला घेतले. माझी थोडंसं हे क्रॉस झालं आहे, तर आता ते नीट होत नाही, राहू द्या. तर मग अशा प्रकारे छान मस्त टम्म अशा पुऱ्या तळून घेतल्या आणि लगेचच भजे काढले आणि त्याच्यानंतर लगेचच मग अन्नपूर्णा देवीला मी नैवेद्य पण दाखवून घेणार आहे. अन्नपूर्णा देवीची स्थापना घरामध्ये केल्याच्या नंतर ना घरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी असते आणि अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. आपण अन्नाशिवाय जगण्याचा विचारसुद्धा करू शकत नाही. आपल्याला जर भूक लागली तर आपण थोडा वेळसुद्धा उपाशी राहू शकत नाही. ज्या दिवशी उपवास असला ना त्या दिवशी तर अन्न खाण्याची खूप अशी इच्छा होते. त्याच्यामुळे अन्नाला पूर्ण ब्रह्म म्हणलेलं आहे आणि अन्नपूर्णा देवीची स्थापना घरामध्ये केल्यानंतर धनधान्यामध्ये समृद्धी येते असं म्हणतात. आणि मी जेव्हापासून करते ना तेव्हापासून खरंच धान्यामध्ये मला कधीच तुटवडा असा जाणवत नाही. तर मग इथे मी काय केलं, पूर्ण देवीचं ताट काढलं आणि मग असं चौकोनी पाण्याने भरीव चौकोन काढायचा आणि त्याच्यावर ताट ठेवायचं आणि 3 वेळेस श्लोक म्हणत पाणी फिरवून घ्यायचं आणि देवीला नैवेद्य दाखवायचं. मग नैवेद्य दाखवणं झाल्याच्यानंतर मग मी मुलीला सांगितलं होतं की तुझ्या मैत्रिणींना घेऊन ये. तर आता काय झालं ना, इकडच्या साईडने फारच उजेड येत होता, तर त्यामुळे ना तेवढं काय व्यवस्थित दिसत नव्हतं. त्याच्यानंतर मी कन्यांचं पूजन करून घेतलं, त्यांना जेवायला वाढलं आणि कन्यांनी जेवण करून घेतलं. तर असा होता माझा आजचा दिवस. तर भरपूर सकाळपासून धावपळ आणि कामं झाली होती. माझ्या चॅनलवर तुम्ही नवे आले असताल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सर्वांना बाय.